अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेत बिल्डरांची शासकीय छळवणूक सुरू असल्याची तक्रार केली। तसंच विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या तलाठी आणि दलालावर कारवाईची मागणी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव यांनी तहसीलदारांकडे केली आहे। अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत। अशात काही अधिकारी हे दलालांना माहिती पुरवतात आणि बिल्डरांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप यावेळी बिल्डर्सनी केलाय। महसूल आणि रॉयल्टीच्या नावाखाली बिल्डरांची तलाठी आणि सर्कल अधिकारी अडवणूक करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। काही दलाल आणि तलाठी विकासकांना घाबरतात, वेळकाढूपणा करतात। या सर्व गोष्टींचा उहापोह या भेटीत करण्यात आल्याचं अध्यक्ष संजय जाधव यांनी सांगितलंय। आम्ही तहसीलदारांची भेट घेतली आणि महसूल संदर्भातले काही जे विषय आहेत, ज्या समस्या आहेत, ज्या आम्हाला बिल्डर लोकांना भेडसावत असतात, विशेषतः रॉयल्टीचा विषय होता, ज्याच्यावर आत्ताच विधानसभेमध्ये राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तरीसुद्धा काही ठिकाणी आमच्या बांधकाम व्यावसायिकाची अडवणूक व्हायची, पिळवणूक व्हायची, तलाठी सर्कल ऑफिसर हे त्रास द्यायचे। या सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत। त्याचबरोबर एनएच्या बाबतीतची सुद्धा जी भूमिका शासनाची आहे, ती शासनाची भूमिका सुस्पष्टपणे आम्ही आज तहसीलदारांना सांगितलं की तुम्ही बांधकाम परवानगी देतानाच रहिवासी क्षेत्रामध्ये असलेल्या इमारतींना त्याच्यामध्येच तुम्ही फक्त कन्व्हर्शन टॅक्स रूपांतरित कर घेऊन तो बिनशेती भूखंड करता, त्यासाठी वेगळी सनद किंवा एनए ऑर्डर घ्यायची गरज नाही। परंतु बाजारामध्ये अशी चर्चा आहे आणि काही दलाल आणि काही तलाठी, काही मंडळ अधिकारी हे बिल्डरांना घाबरवतात आणि तुम्हाला एनए करायला लागेल आणि ह्या प्रोसेसखाली वेळ काढूपणा करतात आणि एखाद्या बिल्डरला मग त्याच्याकडनं मोबदला घेतला जातो आणि तो बिचारा त्या भीतीपोटी तो पैसे देतो आणि ते करायला मार्गी पाड लावतात आणि त्याच्यात वेळ पण जातो त्याच्यात। तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज उहापोह तहसीलदारासमोर झालेला आहे आणि त्यांनी निश्चितपणे आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ह्या काही ज्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही माझ्या निदर्शनास आणून दिल्या, त्याच्यातनं योग्य तो आपण मार्ग काढू आणि योग्य तो न्याय तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू। दरम्यान या भेटीनंतर काही असामाजिक तत्व बिल्डरांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचं निदर्शनास आलं असून शासन आपल्या स्तरावर बिल्डरांना शक्य तितकी मदत करेल असं तहसीलदार अमित पुरी यांनी सांगितलं। त्यांना विकास भूखंडांचा करत असताना जे प्रशासनाकडनं सहकार्य अपेक्षित आहे आणि जे त्यांच्या अडीअडचणी आहेत त्याच्यावरती एकंदर चर्चा करण्यासाठी ते आले होते। त्याच्यामध्ये स्वामित्व धन गौण खनिजाचं असेल, ज्याला आपण रॉयल्टी म्हणतो, आणि जे रहिवासी आणि वाणिज्य भूखंड आहेत त्यांचा अकृषिक दर जो आहे आणि त्याची आकारणी आणि त्याचं कन्व्हर्जन याविषयी इत्थंभूत चर्चा झाली। त्या अनुषंगाने काही प्रश्न हे स्थानिक स्तरावरील आहेत, ते तालुका प्रशासन मदतपूर्वकपणे आणि जलद गतीने हाताळेल हे मी त्यांना आश्वस्त केलं आहे। आणि काही प्रश्न हे शासन स्तरावरील आणि जिल्हाधिकारी स्तरावरील आहेत, त्याविषयी माननीय वरिष्ठ अधिकारी आणि कार्यालयाशी चर्चा केली जाईल आणि त्यानुसार त्यावरती मार्गदर्शन घेऊन मग पुढे कार्यवाही केली जाईल। यावेळी अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव, सेक्रेटरी ज्ञानधर मिश्रा, संभाजी शिंदे, रुपेश दलाल, प्रमोद पाटील, नवीन शहा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, अंबरनाथ।